राम राम शेतकरी बंधूंनो, माझे नाव राहुल चौगन, मी महिंद्रा समित ॲग्री सायन्स लिमिटेड। आजचा आपला व्हिडिओ ब्रिंजल या क्रॉप बद्दल, ब्रिंजल म्हणजे वांग्याबद्दल। वांग्याची सर्वप्रथम आपण नर्सरी बद्दल जाणून घेऊया। आपण वांग्याचं प्लांट हे डायरेक्ट बी किंवा रोप बी लावत नाही, म्हणजे याची आपण सर्वप्रथम नर्सरी तयार करत असतो। नर्सरी तयार व्हायला आपल्याला 30 ते 40 दिवस हे पूर्ण लागतात। आपण निचरा होणाऱ्या जमिनीत किंवा तिथं ट्रायकोसुडो वापरून आपण वांग्याची नर्सरी तयार करतो। नंतर 40 किंवा 45व्या दिवशी आपण वांग्याचे रोप तिथून ट्रान्सप्लांट हे आपल्या वावरात करत असतो। आपण जिथे वांगे लावणार आहे सर्वप्रथम आपण तिथे नांगराट व रोटाव्हिटर हे केलेले असणे महत्त्वाचे, कारण की आपल्या जमिनीत जी बुरशी राहिलेली असते त्यामुळे आपल्या वांग्या या पिकाला डंपिंग ऑफ म्हणा किंवा मर रोग याची समस्या आपल्याला जास्त बघायला मिळते। त्यानंतर वांग्या या क्रॉपमध्ये मेजर प्रॉब्लेम तो म्हणजे शूट आणि फ्रूट बोरर। याच्यासाठी आपण इमॅमॅक्टिन बेंझोएट किंवा क्युनेलोफॉस याचा वापर करू शकता। आता माझ्या मागे जो आपण 1200 झाडांचा वांग्याचा प्लॉट बघतोय, या वांग्याच्या प्लॉटमध्ये आता या झाडांना जवळपास 90 ते 95 दिवस झालेले आणि आपण एका झाडाचे जर फ्लावर बघितले तर 20 ते 25 फ्लावर आपल्याला बघायला मिळत आहे। आणि आता या झाडाला म्हणजे आपण ज्यावेळेस ट्रान्सप्लांट करतो त्याच्या 40 किंवा 45व्या दिवशी आपल्याला फर्स्ट फ्लावर हे वांग्याच्या पिकामध्ये बघायला मिळतं आणि त्या फ्लावरचं रूपांतर हे 7व्या ते 8व्या दिवशी आपल्याला फळामध्ये झालेलं दिसतं। तरी मी सर्व ब्रिंजल क्रॉप लावणाऱ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जर आपण वांगे लावत असाल तर मेजर प्रॉब्लेम आपल्याला वांग्यामध्ये एकच बघायला मिळतो, तो म्हणजे अळीचा। अळी जर आपण व्यवस्थित कंट्रोल करू शकलो तर आपल्याला वांग्याची उत्तम क्वालिटी टिकून राहील। वांगे आपल्याला 3 प्रकारामध्ये बघायला मिळतात, एक गोल, एक लांब आणि एक सडपातळ। ही जी व्हरायटी लावलेली आहे पर्पल लॉंग म्हणून, या व्हरायटीचे वांगे आपल्याला लॉंग हे बघा। यानंतर मी जो बोललो की आपल्याला नेमॅटोडचा प्रादुर्भाव हा वांग्यामध्ये जास्त बघायला मिळतो। नेमॅटोडसाठी आपण महिंद्रा कंपनीचं नेमॅटो क्रश किंवा नेमोएक्स वरतून फवारणीला 200 ml प्रतिपंप याचा वापर केल्यास आपल्याला मर रोग व नेमॅटोडसाठी चांगले उत्तम असे रिझल्ट बघायला मिळतील। त्यानंतर आपल्याला वांग्यामध्ये रस शोषण करणारे किडी जसे झाले ॲफिड, जॅसिड, थ्रिप्सचा तेवढा प्रादुर्भाव आपल्याला बघत नाही, पण ॲफिड आणि व्हाईट फ्लाय हे जास्त प्रमाणात बघायला मिळते। त्यासाठी आपण नीम ऑइल किंवा आपण जर केमिकल वापरत असाल तर आपण डायफेन्थ्युरॉन 50% हे आपण व्हाईट फ्लायसाठी वापरू शकतो। त्यानंतर आपल्याला जो बघायला मिळतो म्हणजे रेड स्पायडर माईट, याचा सुद्धा जास्त प्रादुर्भाव आपल्याला वांग्या या पिकामध्ये बघायला मिळतो। त्यासाठी आपण डायफिकॉल या घटकाचा वापर आपण रेड माईटसाठी करू शकतो। याचे असे उत्तम असे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतील। आणि मी जे पहिले बोललो की वांग्या या पिकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा अळीचाच बघायला मिळतो, तरी सर्व शेतकऱ्यांनी अळीसाठी बार व्यवस्थित उत्पादनाचा वापर करून अळी नियंत्रण करावी, तर आपल्याला वांग्या या पिकामध्ये यशस्वी उत्पन्न मिळण्याची शाश्वतता येईल। त्यानंतर आपण आता हे झालं पेस्टबद्दल आपण विचार केला। आता आपण विचार करूया की झाडाला आपण फर्टिलायझर कोणकोणते द्यावे। सुरुवातीच्या फेजला आपण मायक्रोरायझा देऊन पांढरी मुळीची वाढ चांगली करून घ्यावी। त्यानंतर आपण आपल्या पिकाला 19-19 व त्याबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य हे द्यावे। त्यानंतर जेव्हा आपल्या झाडाला फ्लावर बघायला मिळतं आपल्याला 40 किंवा 50व्या दिवशी, त्यानंतर आपण 1261 या उत्पादनाचा वापर करावा। त्यानंतर आपण महिंद्रा समितचे PSB आणि KMB या बॅक्टेरियाचा वापर करावा, कारण की आपण जे खतं देतो ते पुरेपूर आपल्या पिकाला हे लागले पाहिजे। त्यासाठी आपण PSB आणि KMBचा वापर हे आपल्या वांग्याच्या पिकामध्ये करावे, मी सर्व शेतकरी बांधवांना सांगेन। त्यानंतर जेव्हा आपलं फ्रूट सेटिंग हे होते त्यावेळेस आपण पोटॅश वापरून फ्रूटची साईज वाढवून घ्यावी। त्यानंतर महिंद्रा समितचे 11-11-08 वरतून स्प्रेला सस्पेन्शन खत व 6-0-18 या उत्पादनाचा वापर करावा। आपल्याला नक्कीच उत्पन्नात वाढ ही बघायला मिळेल। धन्यवाद।